भुजबळ कॅबिनेटला हजर राहणार असल्याची माहिती मिळते। मराठा आरक्षण जीआर वरून भुजबळ नाराज आहेत गेले कित्येक दिवसांपासून आणि सरकारी जीआर विरोधात कोर्टात जाण्याच्या देखील तयारीत आहेत। पक्षाच्या प्री कॅबिनेटला हजर राहणार आहेत हे भुजबळांनी स्वतः सांगितलंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, काय सांगाल? भुजबळ नाराज आहेत मात्र तरी देखील कॅबिनेटला हजर राहणार आहेत अशी माहिती मिळते। आपण पाहत आहोत की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये बातमी खरं तर महत्त्वाची आहे, कारण मराठा आरक्षणाचा जो जीआर शासनाने काढलाय त्या जीआर नंतर छगन भुजबळ चांगलेच नाराज असल्याचं वारंवार समोर आलं आणि त्यानंतर ते कॅबिनेटला जाणार नाही अशी देखील बातमी होती। मात्र आताची महत्त्वाची बातमी म्हणजे छगन भुजबळ कॅबिनेटला हजर राहणार आहेत। बैठक मराठा आरक्षण जीआर वरून भुजबळांनी नाराजी व्यक्त करून देखील दाखवली होती आणि त्यानंतर आता छगन भुजबळ कॅबिनेटला हजर राहणार आहेत अशी देखील माहिती मिळते। सरकारने काढलेल्या मराठा आरक्षण जीआर विरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, काय सांगाल? छगन भुजबळ नाराज आहेत आणि ते आता कॅबिनेटला हजर राहणार आहेत अशी माहिती मिळते। नुकतंच मंत्री छगन भुजबळ जे आहेत ते मंत्रालयात दाखल झालेले आहेत। कॅबिनेटच्या बैठकीआधी पक्षाची प्री कॅबिनेटची बैठक असते आणि या बैठकीसाठी खरं तर ते मंत्रालयात आलेले आहेत। आता या बैठकीनंतर ते ठरवतील की कॅबिनेटच्या बैठकीला जायचं की नाही। मात्र एकूणच जशा पद्धतीने सरकारने जीआर काढलेला होता त्याच्यानंतर कुठेतरी छगन भुजबळ हे नाराज असल्याचं चित्र स्पष्ट झालं होतं। मी कोर्टात जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्याच्यामुळे आता पक्षाच्या प्री कॅबिनेटमध्ये नेमकं काय ठरतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यांच्या या बैठकीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यांच्या संदर्भात काय चर्चा होते आणि त्याच्यानंतर छगन भुजबळ काय निर्णय घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता छगन भुजबळ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं की मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत। नक्कीच रुपाली, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे छगन भुजबळ हे कॅबिनेटला हजर राहणार असल्याची माहिती सध्या मिळते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।